दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाकडे मविया नेत्यांनी पाठ फिरवली आणि या कार्यक्रमात उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित नव्हते। यावरून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी। आज सगळ्या महाराष्ट्रातल्या 65 वर्षांच्या इतिहासाचा गौरव होता। तुम्ही सुद्धा सहभागी झालात। मुख्यमंत्री अनेक येणं अपेक्षित होतं। उद्धव ठाकरेंना, शरद पवार यांना सुद्धा निमंत्रण होतं, ते उपस्थित नाही राहिले आणि एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित नव्हते। नाही, एकनाथ शिंदे कार्यक्रमाला होते। त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, महाराष्ट्र शासनाचाच कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला व्यस्त होते, त्यामुळे कोणी काय मुद्दामून हे केलं नाही। मुद्दामून न करणारे परदेशात आहेत, देशात नाही आहेत, पण सगळ्यांनी अतिशय चांगला उपक्रम आहे हा, जो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारने राबवला। मी त्यांचं कौतुकही केलं आणि त्यांना शुभेच्छा आहेत। खरं तर उद्धव ठाकरे हे परदेशात आहेत, परंतु शरद पवारजी तर आज मुंबईत होते, तरी सुद्धा ते उपस्थित नाहीये। त्यांची इच्छा आहे ना, काय ह्या वयात आपण त्यांना नाही काय बोलू शकत, ज्येष्ठ आहेत, ठीक आहे। धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। तर परदेशात असूनही मुद्दाम उद्धव ठाकरे हे आले नाहीत, अशा पद्धतीची टीका नारायण राणे यांनी केलेली आहे। रमेश भटसह सुस्मिता भदाणे, पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।